हॅलो नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करते कोबीच्या भाजीची रेसिपी। तर खूप सोपी अशी रेसिपी आहे, टिफिनसाठी वगैरे बनवायची झाली की झटपट अशी होते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर कोबीची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो कोबी घेतलेला आहे आणि तो छान असा बारीक चिरून घेतलेला आहे। तर हे बघा, मस्त छान असा आपल्याला बारीक कोबी चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे एक मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला होता, तो सोलून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। आता आपण फोडणीची तयारी करूया। तर हे बघा, गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये मी चमचाभर तेल घालून घेतलेलं होतं। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढा मोहरी घालायचा आहे आणि मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहे। मोहरी छान अशी तडतडली गेली की त्यानंतर यामध्ये मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला होता आणि तो बारीक असा कापून घेतलेला होता। तर तो कांदा आपल्याला आता यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी 5-6 कढीपत्त्याची पानं घेतलेली होती, ती घालून घेतलेली आहेत। आणि त्यानंतर 2 मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या, त्या सुद्धा बारीक अशा कट करून घेतलेल्या होत्या, त्या घालून घेतलेल्या आहेत। आणि आता आपल्याला हे जे कांदा, कढीपत्ता आणि मिरची आहे ती तेलावर छान अशी एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायची आहे। थोड्या वेळाने कांदा परतला गेला की आता यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे। तर इथे मी पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। तर थोडंच मीठ इथे घातलेलं आहे आणि बाकीचं जे उरलेलं मीठ आहे ते मी नंतर घालणार आहे। तर आता यामध्ये आपल्याला बटाटा घालून घ्यायचा आहे। ज्या बटाट्याच्या फोडी आपण केलेल्या होत्या त्या यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। तर आता हा जो बटाटा आहे तो आपल्याला छान असा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा बटाटा आपल्याला आधी शिजवून घ्यायचा आहे। तर इथे मी आता झाकण बंद करते आणि हा बटाटा आपल्याला मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटं असं शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि बटाटा आपला इथे आपल्याला अर्धा शिजवून घ्यायचा आहे। तर आता मी एकदा पुन्हा मिक्स करून घेते आणि आता यामध्ये आपल्याला जे आपण कोबी चिरून घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे। तर हे बघा, इथे मी सगळी चिरून घेतलेली कोबी यामध्ये घालत आहे। कोबी घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला छान असं आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी व्यवस्थित अशी कोबी सगळीकडे मिक्स करून घेत आहे। तर हे बघा, इथे छान अशी आपली कोबी मिक्स झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला अजून अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, कारण की अर्धा चमचाच मीठ आधी घातलेलं होतं आणि आता इथे मी अजून अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे। तर पुन्हा एकदा याला चांगलं छान असं मिक्स करून घेते आणि आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला ही कोबी 4 मिनिटं अशी 3-4 मिनिटं अशी मीडियम गॅसवर शिजू द्यायची आहे। त्यानंतर पुन्हा झाकण बाजूला करायचं। हे बघा, आता मी पुन्हा झाकण बाजूला केलं 4 मिनिटाच्या नंतर। त्यानंतर पुन्हा एकदा ही कोबी आहे ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आणि आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा मीडियम गॅसवर आपल्याला ही कोबी 4 ते 5 मिनिटं अशी शिजवून घ्यायची आहे। तर हे बघा, इथे छान अशी आपली कोबी शिजली गेलेली आहे। ही जी कोबीची भाजी आहे ती आपण वाफेवर शिजवून घेतलेली आहे, अजिबात याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाहीये आणि अवघ्या 8-9 मिनिटांमध्ये ही भाजी छान अशी शिजली जाते। तर हे बघा, इथे तुम्हाला मी एक बटाटा कट करून दाखवते। तर बटाटा सुद्धा छान असा आपला शिजला गेलेला आहे। हे बघा, बटाटा सुद्धा छान शिजला गेलेला आहे आणि कोबी सुद्धा छान आपली शिजलेली आहे। त्यानंतर यावर वरून हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही पटकन आणि झटपट होणारी अशी आपली कोबीची भाजी तयार आहे। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।